वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गाईज. मी कुणाल गायकवाड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कुणालचे ब्लॉग्स या चॅनलवर. आज आपल्यासोबत आपल्या पॉडकास्ट मध्ये 27 वर्षीय एक बी जीएफ नाही असलेले अवॉर्ड विनिंग सुपरस्टार मिस्टर शुभम येवतकर. अरे ओळखीच नाही करून दिलं. मित्र आहे माझा. तर का म्हणता इथे येऊन तुम्हाला कसं वाटत? खरं तर मागील जे काही अचिव्हमेंट आहे माझे त्याच्यापेक्षाही म्हणजे तुमच्या समोर इथं युट्यूबवर बोलणं म्हणजे एक स्वप्नच पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. ते तुमचे मोठेपणे आहे सर. जे तुमचे अचिव्हमेंट्स आहेत त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे. थँक्यू. तर तुम्हाला खूप मेहनत परिश्रम करावा लागला असेल या पोझिशनवर यासाठी. खरं तर मजाक नव्हे या पोझिशनवर पोहोचणं. तुम्ही जे म्हटले मेहनत परिश्रम त्यापेक्षा पण स्वतःच्या मनावर कंट्रोल हे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला स्वतःला टिकवून ठेवायचं असेल या क्षेत्रात तर. माझ्या लाईफमध्ये एवढे प्रपोजल आले. मित्र असे मागं लागत होते, हे वाली खाली आहे ते वाली खाली आहे हे तुले विचारत होती, पण आपला ठरलाय. बेसाल्या पटवून दे ना एक तरी. बेसाल्या पाहून दे ना बे. असा किती दिवस सिंगल फिरत राहू बे. तुला काय वाटत गिटत नाही का बे मित्राबद्दल? अबे तू टेन्शन घ्यायला घेतेस भाऊ. मित्र मला आठवण आहे. तुझी सेटिंग करतो ना. तू दम धर थोडा. असं बोल ना. बस कोण आहे पोरीसारखा आवाजाला? आता आजी बे माझी. सिंगल आहे का? पण आपला ठरलाय. जो सिंगलचा टॅग मी माझ्या मेहनतीनं कमवलाय तो मला टिकवून ठेवायचा आहे माझ्या लग्नापर्यंत. म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधीच पोरीच्या मागे नाही लागले? नो नेवर. खरं तर पोरी उलटे माझ्या मागे लागते यार. FB वर इंस्टावर असे मेसेज करते. तिथंही ब्लॉक केला ना लुडोवर मेसेज करते यार. नाही समजत यार त्यांचं का सुरू राहते त्यांच्या मनात. तर बहुत भयानक. कधी कधी तर असं वाटते काही तर कमी ठेवायला पाहिजे ना देव माझ्यात. काय एवढा परफेक्ट बनवला यार. आहे ना कमी हाईट, फक्त एकच ना पैसा, फक्त 2. टॅलेंट, फोकस. मला असं काम वाटतं तुम्ही माझी बेइज्जती करत आहे. तारीफ करण्याला कामदारी आहे का बे तुझे? सॉरी सर, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं. ठीक आहे. तर कुठं होतो आपण आता? मी कधीच पोलीच्या मागं नाही लागलो. खरं तर जो पोलीच्या मागं लागते ना त्याले छपरी लोकरच म्हणा लागत. माझ्या नजर त्याची तेच व्हॅल्यू आहे. मग जे लव्ह एक्सप्रेस करायसाठी लग्न करायसाठी मागणी घालते ते पण त्याच लाईनीत. तुमच्या बाबाचंही लग्न झालं असेल ना? हा कोणता प्रश्न? तुमचे बाबाही मागणी घातली असेल ना? म्हणजे तुम्हाला बोलायचं काय? त्यांचं लग्न झाला मग तुम्ही झाले अवॉर्ड विनिंग शुभम येवतकर. इनडायरेक्टली त्याच्यामुळेच तर तुम्हाला भेटायची संधी मिळाली. अच्छा असावे. असंच आहे. तुमच्या या अपार यशामध्ये वाटचालीमध्ये तुमच्या मित्राचा किती वाटा आहे? सिंहाचा वाटा. खरं तर वाटाच त्याचा आहे. मी त्याच्यात बसून आपला सिंगल प्रवास करत आहोत. पाय ना आता तरी सेटिंग करून दे ना. अबे ते पुट्टे बरोबर ना तुझ्या लायकीचे ना. अबे तू तिच्या लायकीचा नाही आहेस. अबे तुम्ही दोघे एकमेकाच्या लायकीचे ना. खरं म्हणजे तू मीच तिच्यावर ट्राय मारता. अबे तुला तर जीएफ आहे ना. अबे तिला माहित आहे मला जीएफ आहे तरी बोलते ते. तिला काहीच प्रॉब्लेम ना म्हणते आपल्याला काय करायचं? असे बी पोरे राहते. तुला जीएफ आहे माहीत असूनही तुला भाव देत आहे. अबे या जगात कलरचे पोरी आहेत भाऊ. बहुत खतरनाक एक से. तू सिंगल आहेस ना तेच चांगला आहे. मग यांचे कलर मला कसे माहित होईल? अबे तू टेन्शन घ्यायला घेतेस. मी आव ना एक्सपिरियन्स सांगाले. सर्व त्याचे सुपकार. आणि मग फॅमिलीचा किती वाटा आहे? फॅमिली खरं तर त्यांनी प्राऊड फील करत असेल माझ्या या अचिव्हमेंट बद्दल. करतच असणार बिलकुल. आई म्हणत होती म्हणजे कोणत्या पोरीच्या मागं नाही जायचं. तेव्हापासून एक पण जीएफ नाही झाली. माझी आई मला पाहून देईल जीएफ म्हणजे सॉरी लग्नासाठी पोरगी. सही आहे. मग तुम्हाला आजूबाजूला समाजात मिंगल लोक पाहून कसं वाटते? जलन म्हणजे सॉरी म्हणजे कीव येते त्या मिंगल लोकांपासून.
म्हणजे त्यांची हालत कशी झाली आहे माहिती आहे का समाजात, असा दोरी बांधलेल्या कुत्र्याला नाही का पोचलेला कुत्रा राहते तशी हालत होऊन गेली आहे. ते म्हटलं तर इकडे जायचा, ते म्हटलं तर तिकडे जायचा, छुछू म्हटलं तर जवळ यायचा, हळहळ म्हटलं तर दूर जायचा. बिलकुल बिकट परिस्थिती आहे. बरोबर तर आहे म्हणा, कारण माझ्यासोबत पण झालाय. तुम्ही पण अनुभवले आहे? सर्वांसोबतच होते असा. सर्वांसोबत नाही. हॅलो, हा बोल ना. नाही ते व्हिडिओ बनवणं मी सोडून दिलो. मला आपलेच लोक म्हणते यार का त्या फालतूगिरीमध्ये लागलाय म्हणून. आता मी बी काही व्हिडिओ वगैरे बनवणार नाही. हो बढिया, आपण कॅरम खेळू तुमच्यासारखाच. तेच जिंदगी बढिया आहे. हो ठीक आहे भेटून मग. सॉरी, मित्राचा कॉल होता. तर कुठं होतो आपण आता? ते नेक्स्ट प्रश्नावर. थोडा लवकर करू, कारण मला मी मित्राला भेटायला जायचं. ठीक आहे ना. तर जे तुम्हाला इन्स्पिरेशन मानतात त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं सांगू तर मला लाईफ मध्ये काहीतरी जगा वेगळा करायची इच्छा होती, म्हणून मी जगात का सुरू आहे ते पाहतो तर का पोरगा पोरच्या मागं लागून आहे, पोरगी पोराच्या मागं लागून आहे. पर्सेंटेज कमी आहे पण लागून आहे. पोराले पोरगी नाही भेटली किंवा पोरीले पोरगा नाही भेटला तर आपापसात लागून आहे. पोरगी न्यू कॉन्सेप्ट. पण जगात सिंगल कोणीच ना. त्यावरून आपण ठरवलं जिथं कॉम्पिटिशन झिरो तिथं आपणच हिरो. पण सध्या या क्षेत्रात पण असं खूप कॉम्पिटिशन वाढत आहे. तर सर्वांना हेच सांगायचं आहे, अथक परिश्रम आणि स्वतःच्या मनावर कंट्रोल यामुळेच तुम्ही या क्षेत्रात टिकू शकता. चेहरा माझ्यासारखा असेल तर तुम्हाला सिंगल टॅग मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. ऑल द बेस्ट. वाव सर, ऑसम. तुमचे शब्द ऐकून एकदम माझ्यामध्ये मी जोश भरल्यासारखा वाटत आहे. पण आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आता आपल्याला इथंच थांबावं लागेल. पण तत्पूर्वी जर आपल्या ऑडियन्सला अजून काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. बोलायचं तर खूप काही आहे, पण वेळेच्या अभावी थोडा कमी बोलण्याचा प्रयत्न करतो. सहसा मिंगल लोकच असे म्हणता दिसतात आपल्याला, सिंगल लाईफ इज अ बेस्ट लाईफ. आणि माझ्या अनुभवावरून हे 100% नाही तर 1000% बरोबर आहे. मी जे काही आज या पोझिशनवर आहो ते तुमच्यामुळेच. पोरीनं तुम्हाला म्हणता आणि साला या एकीले पटवता, दुसरी लाईन मारता, तिसरी वर झाले डोळे जागता. एक पटवून दे म्हटलं पटवून नाही देणार. 1 2 3 स्टार्ट. हॅलो मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशा सिंगल मित्रांना शेअर करा. असे जे सेटिंग नाही करून देत ना त्यांना पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा.